मला इथं बसणारे एक छोट्याशा माणसाला एक छोटासा प्रश्न करायचा आहे. तुमच्या गावाचं नाव काय? या खतगाव. खतगाव मध्ये एखाद्या कुत्र्याकडे आधार कार्ड पाहिलं का तुम्ही? कीर्तनाकडे पहा. खतगाव मंडळी, एखाद्या गावामध्ये तुमच्या एखाद्या कुत्र्याकडे पॅन कार्ड पाहिलं का? नाही. रेशन कार्ड? बरं जाऊ द्या. एखाद्या तरी कुत्र्याचं नाव घरकुल यादीत आलं का? मग कुत्र्याकडे आधार कार्ड नाहीये, कुत्र्याकडे पॅन कार्ड नाहीये, कुत्र्याकडे रेशन कार्ड नाहीये. बरं जाऊ द्या. एखाद्या तरी महाराष्ट्रातल्या कुत्र्याला मोदी साहेबांचे वर्षाचे महिन्याचे 2000 रुपये भेटतात का? मग त्याला कोणती सुविधा नाहीये ना. कुत्र्याला कड कोणती सुविधा नाहीये. कुत्र्याकडे कोणती सुविधा नसून सुद्धा एका टायमाला कुत्रा 8 पिल्याचं संगोपन करतं. किती पिल्याचं संगोपन करतं? किती? एका टायमाला त्याला राहायला घर नाहीये, त्याला मोदी साहेबांचे 2000 रुपये नाहीये. बरं जाऊ द्या. महाराष्ट्रातली एखादी तरी कुत्री लाडकी बहीण योजनेमध्ये बसलेली का? नाही ना. कोणत्याच योजनेमध्ये नाहीये कुत्र. तरी सुद्धा एका टायमाला 8 पिल्याचं संगोपन करतोय कुत्र. किती? अरे मग कुत्रा असून जर ते त्याच्या स्वतःच्या 8 पोरायला जगवत असत तर तुम्ही 2 तुमच्या पिल्या जगवता यात काय नवले महाराज? या महाराष्ट्रानं स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांची पुण्यतिथी नाही साजरी केली. या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांच्या जयंत्या नाही झाल्या. या महाराष्ट्रामध्ये समाजाचा विचार करणाऱ्या लोकांच्या पुण्यतिथ्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकांचा विचार करणाऱ्यांच्या जयंत्या साजऱ्या झालेल्या आहेत. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले, ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्राला कळाली त्यावेळेस महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. सगळ्या मावळ्यांना दुःख झालं यातही नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने महाराजसोबत प्राण सोडला असा इतिहास ऐकतोय आपण. माय बाप, तुमच्या आणि माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार. मी 1000 नाही 2000च्या स्टॅम्पवर लिहून देतो तुम्हाला आणि मला. पण तुमच्या आणि माझ्यासाठी 2 माणसं तरी रडले पाहिजे, याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. काय जीवन होतं माझ्या ज्ञानोबरायचं. ज्ञानोबराय जात असताना जगाच्या मालकानं नाचावं. देव मनती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यसी. अरे एक हात सद्गुरूने धरावा आणि दुसरा हात जगाच्या मालकाने धरावा आणि जगाच्या मालकाने ज्ञानेश्वर महाराजांसाठी रडावं. मी सांगू तुम्हाला, जीवन असं जगा गड्यांनो की आपली उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसे करने कर चलो जग रोए हम हसे. माणूस किती चांगला होता, लक्ष द्या. माणूस किती चांगला राजकारणी होता, माणूस किती चांगला समाजसेवक होता, माणूस किती चांगला कीर्तनकार होता, माणूस किती चांगला गायक होता, वादक होता. या महाराष्ट्राला लागलेले एक शाप सांगतो, या महाराष्ट्राला लागलेले कलंक सांगतो. इथं आतापर्यंत जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व नाही कळलं गड्यांना. माणूस किती चांगला होता हे ऐकण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं. लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, दादा काय गोड माणूस होता हो आमच्या खतगावमध्ये, याच्यासारखा चांगला माणूस नव्हता. गोर गरीबाला सहकार्य करायचा, कोणाला कोणतीही अडचण असू दे हा व्यक्ती जाऊन सहकार्य करायचा. हे ऐकण्यासाठी माणसाला काय करावं लागतं? मरावं लागतं. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो. जिवंतपणे तिचा आश्रम कुठं होता मलाच लवकर माहित नव्हतं. तुम्हाला काय माहित राहणार आहे म्हणून खरं सांगू का, जीवन अगदी थोडं आहे. जीवन जगत असताना कोणाच्याही पुण्यतिथीला गेले की नुसतं कीर्तनकारासमोर माना नका हलवत जाऊन, डाळ चपाती नका खात जाऊ. ती घरी खायला भेटते तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे. विठ्ठल अगदी सुंदर नियोजन या खतगावकर कुटुंबियांनी केलंय. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. आणि अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं छोटंसं दुःख पांडुरंगासमोर व्यक्त करतात. बसणारे मायबाप
पहिला प्रश्न असा आहे, तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबरायासारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की ते पांडुरंग परमात्मा समोर व्यक्त करण्याची वेळ आली? दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. आपण जसं पटेल तसं सांगण्याचा प्रयत्न करू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. दारिद्र्याचं दुःख तुकोबरायाच्या जीवनामध्ये कसं असू शकतं? असणारच नाही. अरे तुकोबराय हयात असताना तुकोबरायला कोणी महाराज नव्हतं म्हणत. तुकोबराय कीर्तनाला गेले की लोक तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार. आणि मला तरी असं वाटतं व्यवहाराचा नियम त्यालाच म्हणतात की ज्याच्याकडे पैसे लोक त्याला काय म्हणतात? शावकार म्हणतात. काय म्हणतात? शावकार म्हणतात. अजूनही सांगतो, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यानंतर आदिलशाही, मुघलशाही थर 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 कापत होती, तो राजा जर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत असेल तर तुकोबराय गरीब कसे समजायचे महाराज? तालुक्याचा जर आमदार ओळखीचा असला ना तर त्या महाराजाची गाडी पोलीस सुद्धा अडवत नाही महाराज. जिल्ह्याचा जर खासदार ओळखीचा असेल तर जिल्ह्यात तुमच्या गाडीला कोणी हात देत नाही. हे जिल्ह्याच्या खासदाराचं वजन आहे. छत्रपती काही एखाद्या मतदारसंघाचे खासदार नव्हते. छत्रपती काही एखाद्या विभागाचे मंत्री नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते महाराज. आणि तो महाराष्ट्राचा राजा माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत असत. तुकोबराय गरीब कसे म्हणायचे? मी माफी मागून एक वाक्य बोलू का गड्यानो? संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांनी वारकरी संप्रदाय गरीब आहे असं कधीच कीर्तनातून सांगू नका. संप्रदाय कालही श्रीमंत होता, संप्रदाय आजही श्रीमंत आहे. आणि वारकरी संप्रदाय सारखा श्रीमंत उद्या सध्या कोणता संप्रदाय राहणार नाहीये. वारकरी संप्रदाय श्रीमंत आहे महाराज. मी खरं सांगू, लक्ष्मी ऐशी जयाची दासी, हा तेज पुंजराशी सर्व भावे तुका त्याशी, जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐशी जयाची दासी. लक्ष्मीमध्ये आणि पैशामध्ये फरक आहे बरं. पैशाला लक्ष्मी म्हणायची नाही. लिहून ठेवा माझं एक वाक्य. लोक पैशाला लक्ष्मी म्हणतात. लोक म्हणतात त्या माणसाकडले लक्ष्मी. हा लक्ष्मी का वेळी का कोणाच्या मागे जायला? मग तर माळकऱ्यापेक्षा दारुड्याच्या घरात लक्ष्मी जास्त आहे. मग तुम्ही त्यांना चांगलं म्हणणार आहे का? दारुड्याच्या घरात पैसा आहे, लक्ष्मी नाहीये. पैसा एक सरकारनं छापलेला कागद आहे. तू तर याचा आवाज कमी कर. पैसा एक सरकारने छापलेला कागद आहे. पैसा वेगळा आणि लक्ष्मी. अरे लक्ष्मी पांडुरंगाची पत्नी आहे. ती नवऱ्याला सोडून तुमच्याकडे कशाला आली? अजिबात नाही. म्हणून पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. पैसा म्हणजे कागद आहे महाराज. तमाशामध्ये एखाद्या बार मध्ये एखादा श्रीमंत मनुष्य एखाद्या महिलेच्या अंगावर पैसे उडवतो आणि ती महिला त्या पैशावर नाचती. मग तुम्ही त्या पैशाला लक्ष्मी म्हणणार आहे का? म्हणून आजपासून पैसा वेगळा समजायचा नाही. लक्ष्मी जगाच्या मालकाची पत्नी आहे ती. आणि ती काय असे दारुड्याच्या घरी फिरेल का? 2 नंबर वाल्याच्या घरी फिरेल का? 2 नंबर वाल्याच्या घरी पैसा जाऊ शकतो, लक्ष्मी कधीच जाणार नाही. काही लोक म्हणतात लक्ष्मी चंचल. कोणा सांगितलं तुला लक्ष्मी चंचल आहे? जगाच्या मालकाच्या बायकोला चंचल म्हणण्याचा तुमचा काय अधिकार आहे? म्हणून कोणतीही गोष्ट बोलत असताना थोडा विचार करून बोललं पाहिजे. पैसा हा सरकारने छापलेला कागद आहे. पैशाचा आणि लक्ष्मीचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. ज्या लक्ष्मीची विनंती जर तुकोबराय करत असेल, पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे, म्हणजे पैसा म्हणजे लक्ष्मी पैशाची विनंती करत होतो तुकोबराय. लक्ष्मीची विनंती करत होते का? लक्ष्मी पांडुरंगाची दासी आहे. पाय लक्ष्मीचे हाती आणि तिसी यावे काकुलती. म्हणून जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये. गाथ्यामध्ये प्रमाण घ्या. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, मानस्त्रिय कान अन्न करता मेली. हा 24-25 चरणाचा अभंग आहे. घरी गेल्यानंतर वाचा. ज्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात देवा पाटीलकी गेली तरी तुकोबरायने दुःख नाही व्यक्त केलं. शावकारकी गेली, अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं. अहो तुकोबरायची पत्नी अन्न करता मेली. पण 4092 अभंग गाथ्यामध्ये एकाही अभंगामध्ये तुकोबरायने देवाकडे तक्रार केली का हो? या वर्षी निसर्गाने तुमच्या नांदेड जिल्ह्यात खूप हाहाकार माजवलाय. नुसतं कपाशी गेली यात नवल नाहीये, सोयाबीन गेली यात नवल नाहीये, ऊस गेला यात नवल नाहीये. लोकांच्या जमिनी सुद्धा त्या पावसामुळे काय गेल्या? वाहून गेल्या. त्या ढगफुटीमुळे माणसाच्या जमिनीतली सगळी माती वाहून गेली. नुसते शेतामध्ये दगड राहिले. मग सगळं वाहून गेल्यानंतर तुम्ही पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला म्हणले का पांडुरंगा
या वर्षी खूप उपकार केले देवा तुम्ही. सोयाबीन काढायचं काम ठेवलं नाही, कपाशी वेचायचं काम ठेवलं नाही, ऊसाचं काम ठेवलं नाही. अहो साधं जरी दुःख माणसाच्या जीवनामध्ये आलं तरी मनुष्य देवाला शिव्या देतो. तू घ्या त्याला ताई, थोडं बाहेर घेऊन जा त्याला ताई. हा थोडं घेऊन जा, परत या ना. ते लहान लेकरू त्याला काही कळत नाही. जागे बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 बरे झाले दुष्काळी पिढा गेली. बसणारे मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्या माणसाची बायको अन्न करता मेली तरी त्या माणसानं देवाकडे तक्रार नाही केली महाराज. मग त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख अजिबात नाही. पापाचं दुःख तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, साधू संतांच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. दोन प्रमाण देतो. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यागी. दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दी पाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दी पाप पुण्यांगा. बसणारी मंडळी साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतात. चौथी याची ठाई काही करण्याची नाहीये, त्यांना पापही नाहीये पुण्य नाहीये. ठीक आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाहीये, गर्भवासाचं दुःख नाहीये. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आली, मला प्रमाण घ्या. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातासे. बसणारे मंडळी साधू संतांना हे प्रमाण लागत नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता. मग बसणाऱ्या मंडळींना माझा छोटासा प्रश्न आहे. तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही, तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही, तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. मग देवाला म्हणतात तरी कसं माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. लक्ष देऊ नये का? तुकोबराय देवाकडे उभे येऊन देवाला सांगतात, देवा रात्रंदिवस मी तुझं भजन करतोय, आतापर्यंत तुझी वारी खंडित झाली नाही, कधी तुझा हरिपाठ बंद पडला नाही, कधी तुझी पंढरपूरची वारी खंडित होऊ दिली नाही. 24 घंट्यातून 24 तास फक्त तुझं भजन केलं. बायको अन्न करता मिली तरी परमार्थ सोडला नाही. मग एवढं सगळं करून तू माझ्यावर कृपा केली पाहिजे का माझ्यापासून दूर गेलं पाहिजे? बंडखोरी म्हणजे काय हो? आता जे चालू आहे सध्या, तुम्ही भाग्यवान आहे खतगावकर साहेब. तुम्ही ज्या काळात राजकारणी होते त्यावेळेस राजकारणाला एक लेवल होती महाराज. आता राजकारणाची लेवल खराब होऊन गेली बरं. चांगल्या माणसाने, हुशार माणसाने राजकारणात जायचं नाही, 4 म्हशी घ्यायच्या दूध काढायचं. ही वस्तुस्थिती आहे. राजकारण आता प्युअर बिझनेस झाला. इथं भरपूर राजकारणी बसले, लक्ष देऊन ऐका. राजकारण म्हणजे हा प्युअर बिझनेस झाला. 5 कोटी लावायचे 50 कोटी कमवायचे. अरे असं कुठं असतं का? 65 नगरसेवक कुठं बिनविरोध होत असतात का? कुठं चाललोय आपण? ही कोणती पद्धत आहे? ज्यानं पक्षात प्रवेश केला आणि त्याच्या मागे ईडी लावायची का पद्धत आहे का महाराज राजकारणाची? असं नाही हो महाराज. आम्ही सुद्धा धर्माचे प्रचारक आहोत, आम्ही हिंदू धर्माचे प्रचारक आहोत. पण चुकल्यानंतर बापाला सुद्धा
टरटर फाडलेलं या संप्रदायाला. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील, येवत रागे येतील, येवत रागे येतील, येवत रागे येतील. सत्य सांगितल्यानंतर कोणाला तरी राग येणारच आहे. आला तरी काय होणार आहे. आळंदीचं इलेक्शन झालं बरं खतगावकर साहेब. आळंदीचं इलेक्शन झालं 15 दिवसापूर्वी नगर परिषदचं. एका मताला 40,000 रुपये दिले त्या लोकांनी. किती? आता एका मताला 40,000 दिल्यानंतर कधी इंद्रायणी शुद्ध होईल होती. वारकऱ्यांची काय व्यवस्था करणार आहे तो नगरसेवक. अरे त्यानंतर 40,000 रुपये. अरे लक्ष देऊन ऐका गाड्यांना माझं कीर्तन. जोपर्यंत या महाराष्ट्रातले भारतातले लोक पैसे घेऊन मतदान करतायत तोपर्यंत या भारतातल्या लोकांनी विकासाची अपेक्षा करायची नाही. अरे एवढे कमी रेट झाले महाराज तुमचे माझे. मला तर हसू येतं. चांगली जर ज्या फ्री म्हैस घ्यायला गेले तुम्ही गंगाखेड परभणीला तर त्या म्हशीची किंमत किती माहितीये का? 1 ते 1.25 लाख रुपये. चांगली गिरगाय घ्यायचा 80,000 रुपये किंमत आहे. खिल्लारी बैल घ्यायचा 1.5 लाख रुपये किंमत आहे. इंग्लिश कुत्रा जर घ्यायला गेले ना मुंबई पुण्याला तर 50,000 रुपये एका कुत्र्याची किंमत आहे. हे जे नॉन व्हेज खाणारे लोक यांना विचारा गावरान कोंबडी जर घ्यायला गेले तर 3-3, 4-4 रुपये कोंबडीची किंमत आहे ना. आपली किंमत 1,500 रुपये. 500 रुपयावर मत विकता तुम्ही तुमचं. कधी हा भारत महासत्ता होणार आहे? मी माफी मागून सांगू का तुम्हाला, महासत्ता तर भारत होणार नाहीये पण अजून 3-4 वर्षात हा भारत महाबकात झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. याचं कारण असं आहे नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, अनतीची उन्मत्ता करी सदा, अनतीची उन्मत्ता करी सदा. आवाज कुठला कमी आहे? मागचा कमी आहे का? भोंग्याचा आवाज कमी आहे. हा, मग थोडा भोंग्याचा वाढव, जास्त नको वाढव. इथल्या लोकांना चांगलं ऐकू दे. बाकीचे गावातले लोक जेवायला येणार त्यांचा ताण नको दे. ज्यांना कीर्तन ऐकायचं ते पुढे येऊन बसतील. घरच्या लोकांना एवढी फुकट व्यवस्था देत जाऊ नका. इथं फक्त चांगल्या लोकांना ऐकू आलं पाहिजे. वरचा थोडा आवाज वाढव, जास्त नको वाढव. विठाला विठाला. बंडखोरी या शब्दाचा अर्थ काय? तुकोबराय सांगतात तुझ्यासाठी बायको मेली तरी परमार्थ सोडला नाही, तुझी पंढरपूरची वारी कमी केली नाही, रात्रंदिवस तुझं भजन केलं. मग एवढं कशासाठी केलं? आम्ही काही तुला तिकीट मागितलं जिल्हा परिषदला? नाही. आमची इच्छा एवढी, आम्ही तुझ्यावर प्रेम केलं. तू आमच्यावर काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. तू आमच्यावर काय केली पाहिजे? कृपा केली पाहिजे. अरे कष्ट करून मेहनत करून जर त्या मेहनतीचं फळ भेटत नसेल तर मला तरी असं वाटतं बंडखोरी ही ठरलेली आहे. ती कुठेही सुद्धा होणार. आता जे लोक बंडखोरी करायला लागले राजकारणी लोक, बरोबर आहे का नाही? ज्यांनी 20 वर्ष पक्ष वाढवला, काय वाढवला? 20 वर्ष पक्ष वाढवला, पोलिसाच्या ढुंगणावर चपके खाल्ले, तडीपार झाला, सगळं काही केलं. त्याची सभा असली की गाड्या घेऊन गेला आणि टायमावर तिकीट द्यायच्या टायमाला दुसऱ्या पक्षातल्या माणसाचा प्रवेश करून तिकीट दिल्यावर बंडखोरी होणार नाही तर काय होणार? हे ठरलेलं आहे. पण तुकोबरायनं बंडखोरी केली देवासाठी. कोणासाठी? देवासाठी. तुकोबराय देवाला सांगतात, हे देवा, रात्रंदिवस तुझं भजन करतो, दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चालला. काय चाललाय? आणि त्या दूर जाण्याला कारण फक्त अंतकरणातलं जाळ आहे. बरी तुकोबरायची परिस्थिती असं नाहीये. गवळणीचा सुद्धा देवाविषयी हाच भाव आहे. गवळणी देवाला सांगतात, पहा, याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी ओ ते जियले भोग, याचे लागी ओ अष्टांगाची योग, याचे लागी ओ या विषयात
तेजी येले सुरुवात तेजी येले याचे लागी वो तेजी येले भोग. ए देवा तुझ्यासाठी सर्व भोगाचा त्याग केलाय. याचे लागी वो केले नाना याग. याचे लागी वो अष्टांगाची योग. याचे लागी वो या विषयाचा त्याग. एवढ्यावर गवळणी थांबल्याने गवळणी देवाला म्हणतात याचे लागी वो मंत्र जप केला. ए देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय. याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी वेदांताचं अध्ययन केलं. तुझ्यासाठी मंत्र जप केला. आणि एवढं सगळं करून आमच्या पत्रात काय पडलंय काय मोकलिले बनी सावजानी वेदिले. मंगवळणी सांगतात कानया रे कानया रे जगजेची देई भेटी एक वेळा. कानया रे कानया रे कानया रे जगजेठी. ज्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहात ती गोष्ट जर माणसाच्या जीवनामध्ये नाही झाली तर माणसाच्या जीवनामध्ये आक्रोश ठरलेला आहे. आता बसून घे दादा, उठू नको, चप्पल घालून फिरू नको परत. हा ही काही सभा नाही, कीर्तन नाही. बैस अजिबात चप्पल घालून नाही तर फिरायचं नाही कोणीच. रात्रंदिवस प्रयत्न करून सगळं करून जर त्या गोष्टी मिळत नसेल तर त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे जाळं. बरं जाळं या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल. एखादा मासेमारी धरणात माश्या पकडण्यासाठी घेऊन जातो त्याला काय म्हणतात तो जाळं. एखादा पारधी समाजाचा व्यक्ती हरणी पकडण्यासाठी जंगलात घेऊन जातो त्याला काय म्हणतात जाळं. जे तुमच्या डोक्यात आहे, जाळं जे माझ्या डोक्यात आहे त्याला जाळं म्हणायचं. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. माईकवाले दादा नाव काय तुझं? अरुण दादा. अरुण दादा अगदी छोटासा प्रश्न आहे. अजिबात मनाला काही घाबरू नको, तुझा अपमान होईल असा मी अजिबात प्रश्न करणार नाहीये. कारण महाराज लोक बायकोपेक्षा माईकवाल्यावर जास्त प्रेम करतात. याचं कारण त्याला दिवसातून 3-3 माईकवाले बदलावं लागतात. भांडण कोणासोबत करणार आहे? अरुण दादा एक छोटासा प्रश्न आहे, प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. हा माईक सजीव आहे अरुण दादा का निर्जीव आहे रे? निर्जीव. संपलं, माझ्याकडे पहा तुम्ही. हा माईक निर्जीव आहे. हा माईक कसा आहे? निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, तुम्ही जेवण करणार, निघून जाणार, सगळं कुटुंब निघून जाणार, मी सुद्धा माझ्या गाडीत दुसऱ्या कीर्तनाला निघून जाणार. आणि अरुण भैयाने जर हा माईक 4 महिने या शाळेत ठेवला तरी माईक इथून हलणार नाही. तो डुलणार. तो महाराजावरही नाराज होणार नाही, पखवाजावरही नाराज होणार नाही, बासरीवाल्यावरही नाराज होणार नाही, आणि खतगावकर साहेबावर तर मुळीच नाराज होणार नाही. मग तुम्ही म्हणसाल तो अरुण भैयावरही नाराज होणार नाही का? ते निर्जीव आहे ना, त्याला काही घेणं देणं नाही. त्याला महाराजाशी घेणं नाही, त्याला अरुणशी घेणं देणं नाही, त्याला वादकाशी घेणं देणं नाही, त्याला साहेबाशी काही घेणं देणं नाहीये. पण आता कीर्तन संपलं आणि एखादा माणूस दर्शनासाठी माझ्याकडे आला आणि त्याच्याकडून हा माईक खाली पडला आणि पुढचं टोकन फुटलं आणि मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 4000 रुपये. किती खर्च सांगितला? 4000 रुपये. मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दुःख माईकला झालं का अरुणला झालं? हा, अरुणला झालं ना. अरुणनं फक्त एकच गलती केली. अरुण काय म्हणला? हा माईक कोणाचा आहे? कोणाचा आहे? माझा शब्द जिथं आला तिथं दुःख सुरू होतं. आता तुम्ही सगळेजण कीर्तनाला येत आहे माझ्यासमोर आणि तुमच्या घरी काही चोर गेले, मग घर म्हणणार आहे का हो माझे मालक कीर्तनाला गेले, तुम्ही असं करू नका. ते म्हणतील या राहोजी, तुम्ही भुसा भाऊजी, जा ना तुम्ही घरात जा. इथं सोनं आहे, इथं कपाट आहे, इथं सगळं घेऊन जा. घराला तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये. आता तुम्ही कीर्तनाला बसलेले आणि एखादा चोर तुमची 2 व्हीलर घेऊन चालला, मग तो रडल का? तो म्हणत चला अशी किक मारायची, असं हँडल केलं की त्याला चाबीची गरज नाही, ते अनलॉक होऊन जातं. चल द्या. गाडीला तुमच्याशी घेणं देणं. तुम्ही शहाणपणा केला, गाडी माझी म्हणता, तुम्ही घर माझं आहे म्हणता, तुम्ही सगळं माझं आहे म्हणता, माझा शब्द आला की तिथं दुःख सुरू होतं. म्हणून ममत्व, जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलं असं म्हणलं की दुःख सुरू होतं. आणि देवा
या जाळ्यामुळे दिवसेंदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय. हे अंतकरणात ममत्व रूपी जे जाळ आहे ते नष्ट कर आणि एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ कारी याद रावे गळे, एक वेळ कारी याद रावे गळे, एक वेळ एक वेळ देवाला सांगता, देवा एकदा माझ्या अंतकरणातलं हे ममत्व रूपी जे जाळ आहे ते नष्ट कर आणि एकदा मला या दुःखातून मुक्त कर. काय कर? एकदा मला या दुःखातून मुक्त कर. माय बाप, नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. भागवतामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. आत्मदेवाने गोकर्णाने जो आत्मदेवाला उपदेश केलाय हा ममत्व संबंधानेच केलाय. पिताश्री देहेस्ति मांस रुद्रे भीमतीम तेजत्वाम जाया सुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगति दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते सोडून द्या. पण करू काय बाळा? धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जंगलात जा, या लोकांचा त्याग करा. आणि हे जरी प्रमाण तुम्हाला कळत नसेल तर मराठी सांगतो. माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निगरे. हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईन. जाणाऱ्या गोष्टी विषय करू नका. तुम्ही ज्याला आपलं म्हणता ते जाणारे प्रमाण घ्या. देह जाईल, 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 देह जाईल जाईल त्याशी काळोबा. मग जो जाणार आहे त्याच्याविषयी खंत कशाला करता? जे राहणार आहे त्याच्याविषयी खंत करा. राहणार या जगामध्ये सत्य साच खरे नाम विठोबाचे. जे त्रिकाला बाधित आहे ते कालही होतं, ते आजही आहे आणि ते उद्याही आहे. तुम्ही काल होतात काही सांगता येत नाही. आज जरी असले तरी उद्या राहणार आहे का? आज जरी जिवंत असले तर 50 वर्षांत तुम्ही राहणार आहे का? क्षण भंगूर जीवन की कलिका कल्पनात कोकिरीना. ज्ञानोबरायची ओळी घ्या. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाखरी तव हे सरे. क्षण भंगूर जीवन की कलिका कल्पनात कोकिरीना केली. म्हणून तुकोबराय देवाला सांगता, देवा अंतकरणामध्ये ममत्व रूपी जे जाळ आहे ते नष्ट करणे एकदा मला या दुःखातून मुक्त कर. लक्ष देऊन ऐका. तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख आलं ते तुमच्या आणि माझ्या जीवनात आलंच नाही. आणि तुमच्या आणि माझ्या दुःखाचं वर्णन कीर्तनात करून काही फायदा नाही. आपण कशानं दुःखी हो काही सांगता येत नाहीये. कबीर बाबा सांगतात, जो देखे सो कमी कर दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया दिन बैरागी. कोण सुखी या जगामध्ये? अरे
भले प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. या देशाचा राजा दुःखी आहे. काय आहे? राजा दुःखी. मग ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कशी सुखी राहील महाराज? आज शेतकरी वर्ग असेल, सर्व वर्ग असेल, एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आहे, तरी पण कोणत्याही प्रकारचं संकटातून मात करायला कोणी तयार नाहीये. पुढारी लोक भाषणातून सांगतात की हा कृषी प्रधान देश आहे. कोणता देश आहे? कृषी प्रधान देश आहे. शेतकरी जगला तर देश जगल. अरे जेवढं भाषण ठोकताशाही नाही हो, तसं शेतकऱ्याला मदत करायला सुद्धा शिका ना. 2000 मध्ये सुद्धा कापसाला भाव 5,000 होता आणि 2025 मध्ये सुद्धा कापसाला भाव किती होता? 5च आहे. या देशामध्ये 2 लोकांचे उपकार सर्वात जास्त आहे, पण त्याच्याकडे सरकारचं सगळ्यात जास्त दुर्लक्ष आहे. पहिलं आहे शेतकरी आणि दुसरा आहे जवान. सगळे लोक डेव्हलप झाले महाराज. अहो 2000 मध्ये महाराज लोक जर कीर्तनाला गेले तर 100 रुपये देत होते. आज महाराज लोकांना 60-70 हजार रुपये द्यायला लागले. किती पट पाडलं? ते काही मिळेल का महाराज? 2004 मध्ये 30 रुपये डिझेल होतं, आता 100 झालं. 2004-5 मध्ये सोनं 5,000 रुपये तोळा होतं, 7,000 रुपये तोळा होतं. सोनं कुठं गेलं? 1.5 लाखावर गेलं. मग सोनं वाढलं, डिझेल वाढलं, सगळं काही वाढलं, पण मग शेतकरी का तिथले तिथं? याचं कारण असं आहे, सरकारची पॉलिसी ठरलेली आहे, तुम्ही गरीब राहायचं आणि त्यांनी श्रीमंत. ओला दुष्काळ जरी आला तरी तुम्हीच मरायचं, कोरडा दुष्काळ जरी आला तरी तुम्हीच मरायचं, कोरोना जरी आला तरी तुम्हीच मरायचं, डेल्टा जरी आला तरी तुम्हीच मरायचं, म्युकोरमायकोसिस कोणता होता तो जरी आला तरी तुम्हीच मरायचं. हे बघा, खरं सांगू का महाराज, असं जर कोणी बोलायला गेलं तर लगेच त्याची उचल बांगडी होती. पण आता आमच्याकडे आहेच काय महाराज? आमच्या मागं ना ईडी लागू शकत ना शिडी लागत. तुम्ही नारळ सुद्धा अशा कंपनीचं देतात की त्यात पाणी नाही, ईडी लागेल कशी? मी स्टार प्रचारक आहे हिंदू धर्माचा, तरी सुद्धा चुकल्यानंतर मग आम्ही नाही बोलायचं तर बोलायचं कोणी? अरे शेतकरी जगला. मी सोपं लॉजिक सांगतो तुम्हाला. मी 3 वर्षापूर्वी दुबईला कीर्तनाला गेलो होतो. दुबई ही मुस्लिम कंट्री आहे, तरी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस दुबईमध्ये कीर्तन ठेवलेलं होतं. मग आता तिथं जे हॉटेल आमच्यासाठी होतं तिथं व्हेज नॉन व्हेज हॉटेल असल्यामुळे आम्ही काही तिथलं जेवण करत, आम्हाला ज्यांनी बोलवलं होतं ते डबा घेऊन येत होते. एक पुण्याचे चांगले बिल्डर होते, त्यांचं नाव शिंदे होतं. त्यांच्या पत्नीने फोन केला, म्हणे महाराज तुम्ही काय खाणार? म्हणलं ताईसाहेब 4-5 दिवस झाले हे सपक खाणं खाऊन कस तरी होतंय, तुम्ही असं करा थोडं बेसन आणि भाकर बनवा. आपण काय खाऊ शकतो दुसरं? बेसन भाकर. आता बेसन भाकर आली की तिथं कांदा, बेसन भाकर आली की कांदा आला. मग मी त्या ताईला म्हणलं थोडा कांदा कापा ना. मग कांद्यावर विषय निघला. म्हणलं इथं कांदा काय किलो? ती म्हणजे 500 रुपये. मग 500 रुपये जर तुम्ही घेत असाल तर सरकार 200 रुपये किलो घेत असेल तुमच्याकडून. भारत सरकार कोण दुबई सरकार कितीने घेत असेल? मग दुबई सरकार जर भारत सरकार कोण 200 रुपयाने कांदा घेतय, तर आपल्या येड्यांनी कमीत कमी 30 रुपये तर शेतकरी ऐकून घ्यावं का नाही? 40 न घ्या, 160 खा ना, 30 रुपयांचा कांदा घ्या. पण नाही महाराज, तुम्ही जीवनभर सरकार कोणाचा येऊ द्या, तुम्ही तिथंच आहे, तुम्ही काही बदल होणार नाही. म्हणून मी दररोज कीर्तनातून सांगतो, आलतू फालतू लोकांच्या माग नका लागू रे शेतकऱ्याच्या पोराहो, स्वतःच्या पायावर उभे राहा. युपी बिहारचे लोक तुमच्या महाराष्ट्रात येऊन पाणीपुरे इकून देगलूर सारख्या ठिकाणी कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधले त्यांनी. इथं बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझा प्रश्न आहे, राजस्थानवाला स्वीट मार्टवाला तुमच्या नायगावला येतो, तुमच्या देगलूरला येतो, तुमच्या नांदेडला येतो, आणि बस स्टँडवर मेन चौकात त्याला गाळा कसा भेटतो? अरे तुम्ही नांदेड जिल्ह्यात जन्माला येऊन चांगल्या एरियात तुमच्या पोरीला जर ठेवायचं असेल तर रूम भेटत नाही, तुम्ही कमवलेली संपत्ती आहे. आणि तो राजस्थानहून येऊन मेन चौकात जागा कशी घेतो? याचं कारण कुठंतरी आपण लोक कमी पडतोय. मी 10-12 दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यात एक माझा मित्र आहे सुभाष सातपुते म्हणून, त्या सुभाष सातपुतेच्या शेतात घेतो. त्याने 40 एकर AI पद्धतीनं ऊस लावला खदगावकर साहेब. कोणत्या पद्धतीनं? AI पद्धतीनं. तर त्याचं ह्या वर्षीचं टार्गेट येतो म्हणला, म्हणे महाराज या वर्षी 1 एकराला 100 टन ऊस तयार करणार. किती? आणि पुढच्या वर्षी 150 टन. अरे आपण AI पद्धतीनं फक्त याचा फोटो त्याला जोडला, त्याचा फोटो त्याला जोडला. नका रे असं करू. लोक AI पद्धतीनं सोयाबीन लावायला लागले.
लोक या पद्धतीनं कपाशी लावायला लागले, लोक या पद्धतीनं द्राक्षे लावायला लागले, लोक या पद्धतीनं टरबूज लावायला लागले, पेरू लावायला लागले, टमाटर लावायला लागले. कुठंतरी शेतकऱ्याने सुद्धा डेव्हलप झालं पाहिजेत महाराज. तुम्हाला तुमचं डेव्हलप होणं आहे, तुमचा लढा तुम्हाला स्वतः देणं आहे. कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही. आणि जगात कोणतं जरी सरकार असलं, तुमची 10 एकर जर माती वाहून गेली पुरामध्ये, तर तुम्हाला काही 10 कोटी रुपये थोडी भेटणार आहे. सरकार कोणतं जरी असलं तरी तुम्हाला जेवढी मदत होईल तेवढीच देणार आहे. बाकी जर आपल्याला डेव्हलप व्हायचं असेल तर माझी इच्छा आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने शेतीजोड एखादा तरी उद्योगधंदा केला पाहिजे. विठाला विठाला राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन वैरागी. सगळं जग दुःखी आहे, पण तुमच्याने माझ्या जीवनात दुःख कोणतंही असू शकतं. साधू संतांच्या जीवनामध्ये एकच दुःख, पुसावेसी हे चिवाटे हे जे भेटे तयाचे. देव कृपा करील मग काय लाजरा केलं. नाटाच्या अभंगामध्ये एक अभंग आहे, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ही चितळमळ तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेल निशेष काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीला नारायण. त्यांच्या जीवनामध्ये एवढं दुःख. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. बसणारे माय बाप, शबरी मातेला सांगितलं होतं, शबरी काळजी करू नको, प्रभू रामचंद्र तुला भेट देणार. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली तरी सुद्धा देवाची कृपा झाली नाही. एक सांगू तुम्हाला, 14 वर्षानं देवाची कृपा झाली. आपल्याला तर असं वाटतं एक एकादशी धरली म्हणजे पांडुरंग आपल्या घरीच आला पाहिजे. एवढं सोपं नाही. देवांचं लोकांचं काय झालंय माहितीये का महाराज, आता लोक देव सुद्धा चॉईसनं निवडायला लागले महाराज. देव कशा निवडायला लागले, बऱ्याचशा लोकांची धारणा अशी झालेली आहे, तिरुपतीला गेलं माणूस श्रीमंत होतो. कोणा सांगितलं तुम्हाला? लोकांची धारणा अशी की श्रीमंत लोक तिरुपतीला जातात, बघ ते गेले ते कसे मोठे होतात. तुम्ही तिरुपतीला जा, तुम्ही काशीला जा, तुझं नशीब जर खराब असेल ना तर तिरुपतीला घर जरी बांधलं तरी तू भिकारीच राहणार आहे. तिरुपतीचं थोडं मार्केट डाऊन झालं, नंतर लोक म्हणले शिर्डीला गेलं की माणूस श्रीमंत होतो. साईबाबाकडे गर्दी वाढली होती. साईबाबाचाही थोडं मार्केट डाऊन झालं, लोक म्हणले आपण आता स्वामी समर्थाकडे जाऊ. स्वामी समर्थाकडे गेलं की माणूस श्रीमंत होतो. तिरुपतीचंही मार्केट डाऊन झालं, साईबाबाचंही झालं, स्वामी समर्थाचंही झालं. नंतर लोक म्हणले उज्जैनला जाऊ, ओंकारेश्वरला, महाकालेश्वरला, तिथं गेलं की मनुष्य श्रीमंत होतो. आता त्या उज्जैनच्या महाकालेश्वरचंही मार्केट डाऊन झालं. आता खाटूश्याम आलाय. लोकांना असं वाटतं 20 कोटी कर्ज झालं आणि खाटूश्यामला गेले की 40 कोटीची बॅगच खाटूश्याम देतो. काय करू? अरे असं नाहीये रे बाबा. खाटूश्याम म्हणजे इंस्टावरचा देव आहे. 5 वर्षापूर्वी खाटूश्याम कोणाला माहित होतं सांगा ना मला एखाद्याला. आहे का कोणा खाटूश्याम माहित? महाभारतामध्ये त्यांची कथा आलेली आहे, पण इंस्टामुळे व्हायरल झालंय महाराज. कोण कधी कशामुळं काय व्हायरल होईल काही सांगता येत नाहीये. अरे कोणत्याही देवाकडचा, पण त्या देवाविषयी श्रद्धा पाहिजेत ना महाराज. नामदेवराय ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला निघाल्यानंतर नामदेवराय देवाला सांगतात, ओ देवा मी ज्ञानेश्वर महाराज सोबत तीर्थयात्रेला चाललो, पण ऐका माझं, कटेवारी कर नाही जा देवाचे, नगे मी तयाचे दरुषण. अहो देवा, ज्या देवाचे कटेवर कर नाहीये अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाहीये. एवढी एकनिष्ठा असल्यावर देव नैवेद्य खातो. एवढी एकनिष्ठता असल्यावर माणूस काय करतो? दूध पितोय नामदेवरायच्या हातचं. आपलं तर असं झालंय, जसे पुढारी पक्ष बदलतात तसे आपण देव बदलतो. बदलून काही होत नाही महाराज. एकनिष्ठता खूप महत्वाची आहे, आणि एकनिष्ठता जर नसेल तर जीवनामध्ये त्याला व्यभिचार म्हणला जातो. काय म्हणला जातो? व्यभिचार. आणि व्यभिचारी लोकांचा इतिहास नसतो महाराज. एकनिष्ठा असणाऱ्या लोकांचा इथे काय झालेला आहे? इतिहास झालेला आहे. म्हणून बाकीच्यांचं दुःख मला सांगायचं नाहीये. तुकोबराय सांगतात, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणे. ठीक आहे तुकोबराय, तुम्हाला जर या दुःखातून मुक्त केलं तर करसाल काय?
आठविन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा तू जर मला एकदा या संकटातून दूर केलं तर निश्चित मी तुझं चिंतन करेन, तुझे पाय आठवीन. बसणारे मंडळी, आपला आणि देवाचा आठवायचा काही संबंधच नाहीये. कधी आपण भगवंताचं भजन करणार आहात? अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. इथं उपस्थित सगळ्या मायबापाला माझी विनंती आहे, 24 तास देवानं वेळ दिलेला आहे. त्या 24 तासातले 23 तास धंदा करा, उद्योग करा, राजकारण करा, समाजाची सेवा करा, धंदे करा, शेती करा, सगळं काही करा. पण 1 तास तर माझ्या देवाचं भजन केलं पाहिजेत ना. अरे मुस्लिम समाजाचा माणूस जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर आपण हिंदूंनी एकदा तर मारुतीरायच्या मंदिरात गेलं पाहिजेत ना महाराज. मुस्लिम समाजाची माय जर निघाली गावाला तर सांगते, बेटा 5 बार नमाज पडना आहे. मग त्यांची जर आई त्यांच्या मुलाला दिवसातून 5 वेळेस नमाज पडायला सांगत असेल तर हिंदू माया हो, तुम्ही सुद्धा गावाला गेल्यानंतर पोराला सांगितलं पाहिजे, दिवसातून एकदा तर हनुमान चालीसा म्हण, दिवसातून एकदा तर पांडुरंगाच्या मंदिरात जा, दिवसातून एकदा तरी तू हरिपाठ कर. जर आपण नाही शिकवणार तर कोण शिकवणार आहे महाराज? एक सांगू तुम्हाला, काय चाललंय काही कळत नाही. कोरोनाच्या नंतर आम्हा लोकांना वाटलं होतं, संप्रदायातल्या लोकांना, की लोक माळकरी होतील, धार्मिक होतील, देवदेव करतील. अजिबात तसं काही झालं नाही. उलट लोक जास्त बिघडले हो. कोरोनाच्या नंतर लोकांनी शार्प ठरवून घेतला, आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, खाऊन घ्या, पिऊन घ्या. मग खाणाऱ्या पिणाऱ्यांची संख्या वाढली महाराज. मग खाऊ नाही तुम्हाला मरणाचे, पिऊ नाही जर तुम्हाला मरण आहे तर माझी विनंती, तुम्ही चांगलं काम करून मरा. हे बघा माझी विनंती गड्यांना, तुम्हाला चांगलं काम करा. चांगलं जर काम केलं तर निश्चित तुम्ही शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसाल पण चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या कीर्तीनं तुम्ही या महाराष्ट्रात शिल्लक राहणार आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज शरीराने नाहीये, पण चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या राजाचा जन्मोत्सव साजरा राहील. स्वामी विवेकानंद सुद्धा कीर्ती रूपाने महाराष्ट्रात शिल्लक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची का आपण जयंती करतोय, का त्यांचे एवढे मोठे उत्सव साजरे करतोय? याचं कारण अरे काहीतरी चांगलं काम आहे ना. अनेक लोक राजकारणामध्ये काम करतात, बरोबर आहे का नाही? मग आपण अटल बिहारी वाजपेयींचं का नाव घेतो महाराज? का डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव घेतोय आपण? अरे ज्या क्षेत्र कोणतंच वाईट नाहीये, क्षेत्र आध्यात्मिकही वाईट नाहीये आणि क्षेत्र राजकीय वाईट नाहीये. चांगलं काम करणाऱ्या लोकांचे पुतळे या महाराष्ट्रात झालेले हे विसरून चालता येणार नाही. अहिल्याबाई होळकरांची का पूजा करतोय आपण? का अण्णाभाऊ साठे यांची पूजा करतोय? का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पूजा करतोय? का महाराणा प्रताप यांची पूजा करतोय? याचं कारण निवांत वेळेत त्या लोकांचा इतिहास तपासा गड्यांनो. यांनी फक्त आणि फक्त जीवनभर या समाजाचं कल्याण कसं होईल, या समाजाचं हित कसं होईल, या समाजाचं उद्धार कसा होईल याच्यासाठीच प्रयत्न केले. जो मनुष्य समाजासाठी जगतो ना तो मनुष्य निश्चित लोकांच्या स्मरणात राहतो. आणि जो स्वतःसाठी जगतो त्याला जिवंतपणेच भाकरी भेटत नाही, तर मेल्यानंतर काय दशक्रिया देईल, काय याची पुण्यतिथी? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देवासाठी वेळ काढत चला. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावा उग्या उपाधी लक्ष लावणे राहा गोविंदी गा. सगळ्या साधू संतांनी सांगितलं, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करुण का, जनी करणीचे करुण का, एने नोहे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. कराल ते हे करा, नरका घोर काळाचा, दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. कराल ते हे करा, नरका घोर काळाचा, दयामध्ये नारायण कराल ते हे करा. दुसरं काही करण्यापेक्षा हे करा ना, जेणेकरून नरकात जाण्यासाठी तुम्ही थांबसाल. आणि खरं सांगू का महाराज,
सगळ्याला तुमची दया येईल, यमाला दया येणार नाही. त्या यमासी करुणा ते काही सोपं आहे का महाराज? मारिती तोडीते तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. या जगात सर्वात मोठी भीती जर कोणाची असेल तर यमाची. मी माफी मागून एक वाक्य बोलू का? जसं लोक पुण्यतिथी करतात, काही लोक अभिष्ट चिंतन सोहळे साजरे करतात, काही लोक सहस्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करतात, काही लोक एकशेची साजरी करतात. तुम्ही सगळ्यांनी जर मला सहकार्य केलं तर मला यमाचा एक उत्सव साजरा करायचा आहे महाराज. तुम्ही म्हणाल महाराज का हो? यमासारखा इमानदार प्राणी या जगात दुसरा कोणीच नाही महाराज. सगळं जग मॅनेज झालं पण यम अजून कोणाच्या बापा पण मॅनेज झाला. अहो गाडीत बसणारे मॅनेज झाले हो. आपलीच वेळ खाल्ली, आपलेच पैसे ना आपल्या ताटात जेवला, कधी वर्तंगडी केली कळाली नाहीये. पण यम अजून कोणाच्या बापा कोण मॅनेज झाला नाही. लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी आपण समजून चला की आपल्यासारखे गरीबच मरतील, मोठे मोठे भुके मरणार नाही. यम कोणाच्या बापा कोण मॅनेज व्हायला तयार नाहीये. त्याची एकदा हे आली, ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली हो पिंजरा खाली. यमामध्ये कोणाचा वशिला चालत, देवाच्या बापाला सुद्धा जावं लागलं. तुमच्या माझ्या बापाचं काय घेऊन बसलेले. आणि त्या यमाच्या जर तोंडात मारायचे असेल तर तुका म्हणे काळा ना तोंडावरी भाता भरा हरे रामबाने. मग तू कोबराय सांगता देवा, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. कंटाळले होते तू कोबराय, बहु दुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवा. किती दिवस देवा, पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मंग लागे वारा मनुष्य देहाचा बसणारे. मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकड. गेलेली सत्ता परत कमवू शकता 1, गेलेली जमीन परत घेऊ शकता 2, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता 3, गेलेलं सगळं काही परत मिळेल. पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे दिले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटेल का? अहो कोरोनाच्या काळात कोटी कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन डॉक्टरच्या दरबारात होतो आपण. डॉक्टर साहेब वाचवा हो माझ्या घरच्यांना. नाही जमलं महाराज. पैशानं माणसं जगत नाही, ओळखीनं माणसं जगत नाही, डॉक्टर कोण माणसं जगत. लोक सांगतात महाराज माझ्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि 10 मिनिटात जर गाडी नांदेडला गेली असती तर म्हातारी वाचली असती. अरे डॉक्टर जवळ असून म्हाताऱ्या मारतात, तू काय 10 मिनिटं घेऊन बसलाय? ज्याचं आलं त्याला जाणंचे. 3 मित्र होते, पल्सर गाडी घेतली नवीच, 2 लाखाची गाडी एकदम सुंदर, आणि 3 जण 2 व्हीलरवर निघाले. एकदम 80-90च्या स्पीडनं गाडी आहे. नांदेड देगलूर हायवे एकदम सुंदर आहे. आणि रस्त्यानं गाडी चालू असताना समोरासमोर एक ऊसाचा ट्रक आणि या 3घांची धडक झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता समोरासमोर जर 2 व्हीलरची त्यांची धडक झाली तर सर्वात जास्त कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? तुम्ही कधी धडकले नाही का ट्रकाला? विचारलं सहज मला. आता अनुभव नाही धडकले, जाऊ द्या. हा माईक जर माझ्या अंगावर पडला तर तुम्हाला लागेल का मला? किती बाबा लहान लेकरासारखं समजून सांगावं लागतं लोकांना महाराज. हा माईक जर माझ्या अंगावर पडला तर मला लागेल का तुम्हाला? मलाच लागेल ना. मग आता समोरासमोर 2 व्हीलरवाल्याची ट्रकची धडक झाली, मग पुढच्याला जास्त लागलं पाहिजे, मधल्याला का मागच्याला? पुढच्याला. काय सांगतोय? पुढच्याला लागलं पाहिजे. पण नशीब पहा कसं असतं, पुढच्याला सुद्धा करुटा येत नाही, मागचं उडून शेतात पडतं, त्यालाही काही लागत नाही, मधलं मेल्याशिवाय राहत. इथं काय लावणार आहे तुम्ही? इथं हेच लावणार आहे, ज्याचं आलं त्याला जावं लागतं. 140 कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची. जास्त झाली असेल पण कमी नाही, बरोबर आहे का नाही? मग 140 कोटी लोकसंख्येमध्ये कमीत कमी 100 कोटी लोकांना कोरोना झाला असेल, मग सगळेच मेले का? पण कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केली महाराज. तो जर परत आला तर मी 101% त्याच्यावर केस ठोकणार आहे बरं पांडे साहेब. तुम्ही म्हणसाल महाराज का? कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केली, ज्यांना घेऊन जायला पाहिजे होतं त्यांना नाही नेलं. नाही कळलं? चला पुढे. ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला त्याचा 25 स्कोर असून सुद्धा त्याला डॉक्टरची गरज नाही पडली हो.
अचानक गोरगरिबाची मदत केली, त्याला नुसतं सर्दी आणि खोकल्याचं निमित्त झालं, जसं हॉस्पिटलमध्ये गेलं तसं कापडातच बांधून आणलं. म्हणून कधी कधी रोग सुद्धा चांगल्याच माणसावर का प्रेम करतो हा मोठा प्रश्न आहे. माझं एक सांगणं आहे तुम्हाला, चांगल्या माणसाला आयुष्य खूप कमी असतं महाराज. चांगल्या माणसाला आयुष्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 45-46, तुकोबरायचं आयुष्य 45-46, अरे ज्ञानोबरायचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं. जे लोक चांगलं काम करतात त्यांचं आयुष्य खूप असतं, कमी असतं, आणि जे वाईट काम करतात ना महाराज, अख्खं देश त्यांच्या जाण्याचा नवस करतो तरी ते लोक मरत. हा नेम आहे महाराज, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बहु दुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे विठोबार. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काया करीन पुरवंडी ओवाळून साठी मस्तक. काया म्हणजे शरीर, शरीर मी तुझ्याहून ओवाळून टाकील. फक्त माझी एक विनंती आहे, तुम्हाला एकदा या दुःखातून मुक्त कर. ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आपल्या सर्वांचेच लाडके स्वर्गीय मधुकररावजी खटगावकर साहेब यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त खासदार साहेबांच्या वतीनंच ही सेवा माझ्याकडे आलेली. मला वाटतं आमच्या भांगे साहेब असतील ना, त्यांच्या तिथं माझं कीर्तन होतं. साहेब 2 तास कीर्तनाला बसून होते, आणि दुसऱ्या दिवशी साहेबांनी फोन केला की महाराज माझ्या बंधुराजाचा पण 5वं पुण्यस्मरण आहे आणि तुमची सेवा मला पाहिजे. मी खरं सांगू का महाराज, अगदी सर्वसामान्यावर प्रेम करणारं हे खतगावकर कुटुंब आहे. खतगावकर हे आडनाव नाहीये, खतगावकर हे गाव नाहीये, खतगावकर हा नांदेड जिल्ह्यातला ब्रँड आहे महाराज. काय आहे? ब्रँड आहे. आणि तो ब्रँड त्यांनी त्यांच्या समाज कार्यामधून त्यांना लोक मदत करून. मी मगाशी साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही आता पदावर नाहीये. तुम्ही ज्या काळामध्ये पदावर होते त्या काळामध्ये राजकारणाची उंची खूप चांगली होती महाराज. लोक राजकारण करत होते, पण एवढ्या खानिरड्या दर्जाचं राजकारण, एवढं घरापर्यंत कोणाचं राजकारण आलं नव्हतं. राजकारण प्रत्येकाने करावं, पण ते जर राजकारण तुमच्या बायकोपर्यंत येत असेल, तुमच्या मुलीपर्यंत येत असेल, तुमच्या लेकरापर्यंत येत असेल, तर राजकीय लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, काढी लावा त्या राजकारणी पदाला, मस्त आनंदात घरी बसा. कारण की इथून पुढं उद्या काय काय होईल तुम्ही पाहत राहा. फक्त तुम्ही डोळे चांगले ठेवा. अजून आपल्याला भरपूर काही पाहायचंय, बरोबर आहे का नाही? लोक म्हणतात देश महासत्ता होणार आहे. तुमच्या समोरच महाभकास होणार आहे, फक्त तुम्ही जिवंत राहा. कारण देशासमोर विजन नाहीये. आज लोकांचं काय चाललंय काय नाही चालत काहीच कळत नाहीये. अरे 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला लागले महाराज. कितीच्या? 3-3 वर्षाच्या. त्या मुलीचा बलात्कार झाल्यानंतर मला वाटतं आपल्या नांदेडलाही एक मोठी घटना घडली. कशा घटना घडतात या? मी सांगितलं, मी दुबईला कीर्तनाला गेलो असताना माझ्या गाडीवर एक पाकिस्तानी ड्रायव्हर होता. आम्ही एका मोठ्या हॉटेलला थांबल्यानंतर तिथला तो रहिवासी होता दुबईचा. त्याने सांगितलं, म्हणे महाराज आमच्या दुबईला 2001 साली एक बलात्कार झाला होता, तेव्हापासून 25 पर्यंत एकही बलात्कार नाहीये. अरे मुस्लिम कंट्रीमध्ये जर बलात्कार होत नाहीये तर या देशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आलेले, या देशामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेले, या देशामध्ये स्वामी विवेकानंद जन्माला आलेले, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले, या देशामध्ये धर्मवीर संभाजी राजा जन्माला आलेला आहे. आणि अशा देशामध्ये दररोजची एक सुद्धा न्यूज अशी नाही की मुलीवर बलात्कार झाला नाही. मी तर या मताचा महाराज आहे. सरकारने या वयाला 1,500-2,000 हजार रुपये देण्यापेक्षा, खुश करण्यापेक्षा लाडकी बहीण योजना राबवण्याच्या ऐवजी जर सरकारनं सुरक्षित बहीण योजना राबवली असती तर महिलांवर बलात्कार झाले नसते महाराज. तर योजना राबवली, किती अडचणीत आले सगळेजण. लटकते रे ना रे, कोणत्याच खात्यावर रुपया नाही राहिला. जे सत्तेतले त्यांना विचारा, अजिबात नाहीये. कमीत कमी काल मला एका मोठ्या चांगल्या मंत्र्याने सांगितलं 9 लाख कोटी रुपये कर्ज आहे आपल्या महाराष्ट्र सरकारवर.
कशाला जिल्हा परिषदसाठी पैसे खर्च करता येणे हो, काय भेटणार नाही त्याच्यात. 2 कोटी खर्च करून कमीत कमी 5 तर निघले पाहिजे. हे ज्यांनी गट्टू बसवलेले, ज्यांनी सिमेंटच्या नाल्या केल्या, यांना जाऊन विचारा. हे सगळे झेंडू बॉम्ब लावतात, सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. एवढं जर सरकार अडचणीत असेल तर तुम्ही पैसे खर्चून निवडून येतात कशाला? बरं, पैसे खर्चून तुम्हाला काही समाजसेवा नाही करायची, तुम्हाला पैसेच कमवायचे, बरोबर आहे का नाही? म्हणून राजकारणाची पातळी एकदम घसरलेली आहे. म्हणून मोठ्या लोकांचा आदर्श ठेवा. काय चाललं? एक काळ हा महाराष्ट्र देशाला दिशा देत होता महाराज. एक काळ हा महाराष्ट्र देशाचे निर्णय घेत होता. आज या महाराष्ट्रात काय चाललं काय नाही, त्या संभाजीनगरचं कधी युट्यूबवर पाहतो. अरे बाप मेल्यावर सुद्धा लोक एवढे रडत नाही, एवढं तिकीट कापल्यावर रडले हो साहेब. हे बोंबलू राहिले हो, आता मरता तिकिटासाठी येण्या हो. कठीण ताळा झालाय ना, अवघड झालाय. मला तर वाटतं ही महानगरपालिका झाल्यावर बाकीचे पक्ष राहतात का? कठीण ताळा झालाय. इतकी सध्या इन्कमिंग चालू आहे. बीजेपी राहिलीच नाही, बीजेपी काँग्रेस झालेली. कारण निष्ठावंत लोक ज्यांनी पक्ष वाढवला त्यांची तिकीट काटले आणि दुसऱ्याचा प्रवेश करून कोणालाही तिकीट दिलं. असं नसतं होत महाराज. हे बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये आती केली की माती होती. बरं, क्षेत्र कोणतंही असू द्या, महाराज की असू द्या. मी जर माझ्या क्षेत्रात गद्दारी केली तर माझं पतन ठरलेलं आहे. शिक्षक असू द्या, शिक्षकाने जर त्याच्या क्षेत्रामध्ये गद्दारी केली तर त्याचं सुद्धा पतन ठरलेलं आहे. थोडा वेळ लागतो महाराज. कोणत्या गोष्टीला काय लागतो? थोडा वेळ लागतो. वेळ ज्या वेळेस येईल ना महाराज, त्यावेळेस तुम्हाला कोणी वाचवणार नाहीये. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे, पोरांना माझी विनंती, पोरांनो स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावर उभे राहा. या भारताला पाकिस्तान पासून भीती कालही नव्हती, आजही नाही, उद्याही नाही. अरे ज्या देशामध्ये 85% लोक भिकारी, त्यांच्यापासून आपल्याला काय भीती राहणार आहे महाराज? भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये. भारताला फक्त 2च गोष्टीपासून भीती, एक जातीवाद आणि दुसरं म्हणजे व्यसन. एवढी व्यसनाधीनता वाढली महाराज शेतकऱ्यांच्या लोक पोरांमध्ये, एवढी व्यसनाधीनता वाढली. मी दररोज कीर्तनातून सांगतो, तुमच्या सोबत असणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खाईल, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर या देशात पाहिली तर 2% सुद्धा नाहीये महाराज. किती टक्के नाहीये? 2%. आणि आपल्या पिण्याची टक्केवारी 85च्या पुढे गेले आपले पोरं. किती? 85च्या पुढं. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमान नवरी पेल नसती, तर वरबाप बी पेले, नवरदेवाचा मामा बी पेले, नवरीचा मामा बी पेले. म्हणून सर्वांना माझी विनंती, तुम्ही अशा काही एक तर तुम्हाला आरक्षण अजून कच्च्यात आहे, त्याच्यामुळे नोकऱ्या नाही, आणि नोकऱ्या नसल्यामुळे छोकऱ्या नाहीये. या मंडपातच कमीत कमी 60 पोरं बिना लग्नाचे सापडतील. हे आपल्या खतगावकरचा विषय, इथं खतगावचा विषय. अजून बाकी तर नांदेड जिल्ह्यामध्ये किती गाव आहे महाराज, कमीत कमी 4-5 रेल्वे भरतील. जिल्हा परिषद लागणार आहे आज, काहीतरी आहे मला वाटतं, आहे ना काहीतरी आज घोषणा आहे. जिल्हा परिषद जेवढे भावी उमेदवार आहे त्यांना माझी विनंती आहे, रुपया न वाचता तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर पुरुषोत्तम महाराजाचं एवढं वाक्य ध्यानात ठेवा, निवडून नाही आले मला फोन करा, नंबर देऊ तुम्हाला माझा. तुमच्या सर्कलमध्ये जेवढे गाव आहे तेवढ्या गावात जाण, फक्त दौंडी द्या. ऐका, गावातील सगळ्या तरुणांनी जर मला मतदान केलं, मला जर निवडून आणलं तर मी निवडून आल्यानंतर 2 महिन्यात तुमचं लग्न लावून देईल. हो, बिनविरोध सीट लागेल, निवडून येसाल, पण एवढा माल आणाय बरं, तो काही निधी नाही एखाद्या मंत्र्याकडून घेऊन यायला. म्हणून कठीण ताळ आहे, सगळं अवघड झालेलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार.
नियोजन आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. अगदी सुंदर नियोजन या खदगावकर कुटुंबियांनी केलं, ज्यांच्या नियोजनातून मला तुमच्या सर्वांचा येण्याचा योग लाभला. असे असणारे आपल्या विभागाचे लाडके माजी खासदार आमचे भास्करराव पाटील खदगावकर साहेब, त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुनश्च एकदा ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आहे, आमचे मधुकररावजी खदगावकर साहेब, त्यांच्याही सेवा समर्पित करायची, अनवाणीला पूर्ण विराम द्यायचा आहे. आज दिवस खूप चांगला आहे, पत्रकार दिन आहे. आज कोणता दिन आहे? पत्रकार दिन आहे. जेवढे काही सोशल मीडियावर पत्रकार मंडळी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. फक्त महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार मंडळीला माझी विनंती आहे, अन्यायाच्या विरोधात आपण बोललं पाहिजेत महाराज. तो मनुष्य जवळचा जरी असला आणि कोणी जरी असला तरी तुमच्या हातात लेखणी आहे, तुम्ही जे करू शकता ते कोणी करू शकत नाही. म्हणून सगळे जरी मॅनेज झाले तरी चालते, पण पत्रकारांना कधी मॅनेज व्हायचं नाही. कारण गोर गरीब जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे, आपण त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करतोय. म्हणून सर्व पत्रकाराला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, त्या दोन्ही पखवाज वादकासाठी सर्वांनी एकदा प्रेमाने टाळी वाजवली. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. स्वामीजी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. स्वामीजींचं काय नाव आहे? महंत यदुबर बाबा स्वामीजीही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. स्वामीजींसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला आमचे पांडे सर आहेत. आम्हा सर्वच महाराजां मंडळीवर प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आम्हा सर्वच कीर्तनकारावर प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे मनोज सावकार. हे दोघं म्हणजे नायगाव म्हणजे आमच्या महाराज लोकांचं माहेरच आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कोणताही कीर्तनकार आला तर त्याचा स्टॉप हा नायगाव आहेच. नायगाव सोडून तो पुढे जाऊच शकत नाही. निश्चित ज्ञानोबा तुकोबरा आहे. या दोघांकडून संप्रदायाची सेवा अशीच करून घेऊ ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. आमच्या अरुणदादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. राजकीय क्षेत्रातले बरेचसे मंडळी आलेले, सर्वांचे नावं मला पाठ नाहीये, पण निश्चित तुमच्या सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर. ज्ञानेश्वर